तर पावसाचा आनंदही घ्या आणि काळजीही घ्या. नाही, आपल्याकडे आताच पावसाची सुरुवात झालेली आहे. पावसाला सुरुवात म्हणजे आजारांना आमंत्रण. पावसाळा सुरुवात झाली की आपण आजारी का पडतो ते निसर्गोपचाराच्या दृष्टिकोनातून आपण जाणून घेऊया. पाऊस पडला की जंतू संसर्ग होण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती थोडीशी कमी होते. त्यामुळे आपल्याला सर्दी, खोकला, घसा दुखणे किंवा ताप येणे आणि त्वचेसंबंधीचे काही विकार होण्याची शक्यता असते. निसर्गोपचार आपल्याला काय सांगतो की कोरडे आणि स्वच्छ कपडे परिधान करा, पचण्यास जड असे अन्न टाळा, शीतपेय टाळा आणि पिण्यास गरम पाणी घ्या. त्यासोबतच आपण सूप घेऊ शकतो, जसे की शेवग्याचे सूप, मुगाचे सूप किंवा सुंठ आणि वेलची युक्त चहा घेऊ शकतो. निसर्गोपचारामध्ये नस्यकर्म देखील सांगितलं आहे. यामध्ये नाकात काही औषधी द्रव्य टाकले जातात, त्यामुळे जंतू संसर्ग होण्याची शक्यता पूर्णतः टळून जाते. तर पावसाचा आनंदही घ्या आणि काळजीही घ्या.